सिडको आणि राज्य शासनाला हाताशी धरून यशवंत बिवलकर आणि मंत्री संजय शिरसाट यांनी 50,000 करोड रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता। यावर स्पष्टीकरण देताना जमीन मालक यशवंत बिवलकर यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले। वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत। तसं उर्मेश उदानी या वादग्रस्त बिल्डरला ही जमीन मिळावी यासाठी रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। पब्लिक मध्ये कोण मिस इन्फॉर्मेशन स्प्रेड करतोय? रोहित पवार का? यू हैव टू लिंक अँड मोर दॅन एनिथिंग एल्स प्लीज अंडरस्टँड लँड्सवर कोणाचं नाव चढलंय? उर्मेश उडानी। मे 2025 मध्ये नोटीस कोणाचा आलाय? उर्मेश उडानीचं। यांची सगळी जागा त्यांची आहेत। जेव्हा ते SIT गठन करणार तेव्हा ती सगळे लोकांचं नावं कुठल्या काळात कोण होतं, कोणाला कसे पैसे भेटले, दॅट द स्टेट विल डिसाइड। वी कॅनॉट आस्क द SIT टू इन्व्हेस्टिगेट वन पर्सन और इन्क्वायर अगेन्स्ट वन पर्सन। तो आपल्या हातात नाही आहे। आम्ही सगळं काही लिहून देणार आहे आमच्या बरोबर काय झालंय।